सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी विरोधी पक्ष नेत्याची निवड होणे गरजेचे होते, मात्र निवड झाली नाही। तशी हालचाल दिसत नाही। सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही असे दिसते। कदाचित विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरं वाटत असेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली। हिवाळी अधिवेशनात विदर्भातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे, मात्र या अधिवेशनात विदर्भाला न्याय दिला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांशिवाय होत आहे। या मुद्द्याला धरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे। पुणे दौऱ्यावर आल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही असे दिसते असे मत व्यक्त केले। नाशिक येथील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत विचारले असता ते म्हणाले, कुंभमेळाव्याला विरोध नाही, पण झाड तोडणे योग्य नाही। नाशिककर हे मोडून काढतील। मुडवा जमीन घोटाळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, समिती नेमली आहे, त्याचे निष्कर्ष आल्यावर बोलणे योग्य राहील।